डॉक्टर मनमोहन सिंग यांचा काल मृत्यू झाला. त्यांनी अंतिम श्वास घेतला दिल्लीमध्ये आणि आता त्यांचा वारसा मात्र कायम राहणार आहे. त्यांच्या स्मृती सदैव कायम राहणार आहेत भारतीयांसोबत. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानमधले एक पंतप्रधान. इतका मर्यादित परिचय त्यांचा करून देणं हे त्यांच्यावर अन्याय ठरेल. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवळ प्रशासकीय पदंसुद्धा त्यांची पाहिली तर त्यांची उंची लक्षात येते. एकेका पदासाठी जिथे एकेका व्यक्तीचं आयुष्य जातं म्हणजे त्याच्यामध्ये ते RBIचे गव्हर्नर होते, नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते, ते विद्यापीठ अनुदान आयोगावर होते, ते पंतप्रधानांचे सल्लागार होते आणि अनेक मंत्र्यांचे सल्लागार सुद्धा होते. या सगळ्याशिवाय 1980च्या दशकातच त्यांना पद्मविभूषण पुरस्कारही मिळाला होता, जो भारताचा दुसरा मोठा नागरी सन्मान आहे. त्यानंतर त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द, त्याच्या आधी अर्थमंत्री पदाची कारकीर्द आणि घेतलेले महत्त्वाचे निर्णय, इतका प्रचंड मोठा वारसा असलेले डॉक्टर मनमोहन सिंग आज आपल्यात नाहीत. आणि त्याचवेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांची एक वेदना होती जेव्हा ते 10 वर्षाच्या कालावधीत 2004 ते 2014 या कालावधीत ते पंतप्रधान होते. त्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना अनेक आरोपांचा, अनेक भ्रष्टाचारी प्रकरणांचा, सरकारच्या काही कृतींबद्दल, सरकारच्या काही भूमिकांबद्दल जोरदार टीकाटिप्पणी सहन करावी लागली. पक्षांतर्गत राजकारण तर होतंच. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली होती की सध्याची माध्यमं आणि सध्याचं राजकीय नेते किंवा राजकारण जरी नसलं तरी इतिहास माझ्याबद्दल थोडं दयाळूपणे माझं वर्णन करेल, माझ्याबद्दल काही व्यक्त करेल. आणि ही अपेक्षा मात्र मनमोहन सिंग यांची पूर्ण झाली का, हे आपण आज मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत अभय टिळक. डॉक्टर अभय टिळक हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. प्रामुख्यानं ते अर्थशास्त्री आहेत आणि भारताच्या गेल्या 3 ते 4 दशकांच्या आर्थिक प्रवासाचे अतिशय जवळून अभ्यासक राहिलेले आहेत. आपले दुसरे सहभागी आहेत हुसेन दलवाई, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, माजी खासदार आहेत. मनमोहन सिंग यांच्याशी थेट संपर्क राहिलेले काँग्रेसी नेते आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत विश्वंभर चौधरी, पुणे स्थित सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक, निर्भय बनो चळवळीचे प्रवर्तक. त्याचप्रमाणे थोड्या वेळात आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर सुद्धा सहभागी होतील. आणि त्याचप्रमाणे आशा आहे भाजपतर्फे माधव भंडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतील. सगळ्यांचं स्वागत. मी विश्वंभर चौधरींपासून पहिल्यांदा चर्चेचा एक टोन सेट करण्यासाठी, विश्वंभरजी, मी जशी आता सुरुवातीला प्रस्तावना दिली की इतिहास मला माझ्या बाबतीत न्याय करेल अशी त्यांची अपेक्षा होती. तो इतिहास म्हणजे शेवटी दुसरं कोणी नसतो, एक समाज म्हणून आपणच असतो, देश असतो. मला आपल्याला विचारायचं आहे, मनमोहन सिंग यांच्या बाबतीत या जनतेनं, या समाजानं तसा न्याय केला का? विरोधक असो की सत्ताधारी असो, त्यांना तो न्याय मिळाला का? मला असं वाटतं की मनमोहन सिंग यांना ओळखण्यात बरेच जण, म्हणजे आमच्यासारखे अनेक जण, आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. आणि मनमोहन सिंगांची जी कारकीर्द झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आणि अनेक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं. एक त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे एक मूकपण होतं किंवा ते बोलायचे नाहीत फारसे, आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टींचे खुलासे सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कधी झाले नाही आणि त्याचाही तोटा कदाचित त्यांना झाला असं मला म्हणावं लागेल. पण मी प्रसन्न जेव्हा त्यांच्याकडे, मनमोहन सिंगांकडे मी पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे आपल्याला अनेक मोठे पंतप्रधान, आपल्याला अगदी नेहरूंसारखे लोक पण आपल्याला लाभले. पण त्याच्यानंतर जो एक नवा भारत 50 वर्षाच्या नंतरचा निर्माण होत होता, त्याच्या ज्या गरजा होत्या आणि त्याच्या ज्या भविष्याचा वेध होता, तो मनमोहन सिंगांनी इतका अन्य कोणी चांगला घेतला असं काही मला म्हणत नाही. 6 कायदे जे की भारतीय माणसाचं भवितव्य बदलणारे, सामान्य माणसाचं म्हणतोय मी, अदानी अंबानीचं नव्हे, पण सामान्य माणसाचं भवितव्य बदलवणारे 6 कायदे हे मनमोहन सिंगांची या देशाला देण आहे असं मी म्हणतो. भूमी अधिग्रहण कायदा हा त्यातला एक 2013चा, ज्याच्यामध्ये 4 पट कॉम्पेन्सेशनची तरतूद शेतकऱ्यांना मिळाली. अन्न सुरक्षा कायदा सगळ्यात महत्वाचा, की या देशात कोणीही उपाशी झोपू नये या कायद्याने केलेला अन्न सुरक्षा कायदा हा दुसरा. तिसरा RTI, माहितीचा अधिकार, म्हणजे मनमोहन सिंगांनी माहितीचा अधिकार 2005 ला दिला आणि त्यानंतरच भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर यायला लागली. म्हणजे ज्या प्रकारे प्रकरणं बाहेर येत होती त्यातले 2G आणि वगैरे काही प्रकरणं नव्हतीच, हे आता सिद्धच झाले. तर विनोद राय यांचा म्हणजे त्यांचा तो पक्षीय घाणेरडेपणा आपण म्हणू की त्यांना एका भारतीय जनता पक्षाला पुढे आणायचं असल्यामुळे त्यांनी स्वतःचे पद चुकीच्या रीतीने वापरलं असं आपण म्हणू. पण RTI सुद्धा मनमोहन सिंगांची देण भारताला आहे. जर आताचे पंतप्रधान असेल तर RTI भारताला कधी मिळाला नसता. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा कायदा हा चौथी गोष्ट होती जी मनमोहन सिंगांनी केली.
आणि त्याच्याच बरोबर वनाधिकार कायदा, हो. जो आदिवासींसाठी अत्यंत महत्वाचा, आदिवासींना हक्क देणारा वनाधिकार कायदा, या सगळ्या गोष्टी मनमोहन सिंगांची देण असतील. भारतीय लोकशाही मनमोहन सिंगांच्या प्रती कृतज्ञ राहिली का, तर ती हो राहिली. बऱ्याच प्रमाणात लोकांना मनमोहन सिंगांचं महत्व हे नरेंद्र मोदी आल्यावर कळलं, की लोकशाहीचं महत्व काय असतं हे पण कळलं. आणि रुजुता म्हणजे काय, सामान्य माणूस असणे पंतप्रधान म्हणजे काय, बरं. त्यांचा तो काळचा पण किस्सा सोशल मीडियावर चर्चेला जातोय, त्यांच्या माजी अंगरक्षकांनी लिहिलेला. आता त्यांची किंमत कळायला लागली, की एका काळ्या पर्वात तुम्ही जेव्हा येता, तेव्हा एका लखलखीत पर्वाची तुम्हाला आठवण होणं स्वाभाविक आहे. मनमोहन सिंगांच्या बाबतीत एक्झॅक्टली हो. हेच झालं असं मला वाटतं. मनमोहन सिंगांचा फक्त एक व्यक्तिगत किस्सा थोडा, जर परवानगी दिली तर मी सांगेन. मी मी विश्वभरजी आपल्याकडे भरपूर वेळ आहे, मी सगळ्यांकडेच येणार आहे. आपल्याला इनफॅक्ट अपेक्षाच ही आहे, ह्या आत्ताचा कार्यक्रम म्हणजे चर्चेचा धुरळा त्या अर्थानं नसून ते आपापल्या नजरेतून मनमोहन सिंग यांचं मूल्यमापन जे स्वतःच ते म्हणालेले की इतिहासकारांनी करायचं आहे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये इतिहासकारामध्ये प्रत्येकजण आपापला इतिहास आपल्या मनात लिहित असतो आणि तुम्ही सगळे मान्यवर मंडळी आहात, त्यामुळे प्रत्येकाकडे भरपूर वेळ आहे आपल्याकडे. मी येणार आहे आपल्याकडे परत एकदा विश्वभरजी. मी भाजपचे माधव भंडारे सुद्धा चर्चेत सहभागी झालेले मला दिसत आहेत. भंडारीजी, आपलंही स्वागत आहे. 2012 ते 14 ही 2 वर्ष खास करून मनमोहन सिंग यांच्यासाठी बहुधा त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात आव्हानात्मक वर्ष असतील. प्रचंड आरोप प्रत्यारोप होत होते, मंत्र्यांचे राजीनामे पडत होते, त्यांना स्वतःला एका प्रसंगी असं प्रेशर होत होतं की तुम्ही बाजूला व्हा, राहुल गांधींना आणा. दुसरीकडे भाजप त्यांच्यावर हल्लाबोल करत होता, अण्णा हजारे आंदोलन सुरू झालं होतं. आज बघत असताना या नेत्याकडे, ज्याच्यावरती फार कठोरातली कठोर टीका भाजपकडनं सुद्धा करण्यात आली, आपल्याला आज त्यांच्याकडे मागे परतून बघताना काय वाटतं? एकतर या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होताना सर्वप्रथम मी स्वर्गीय मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण करतो, माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने. आणि या देशाच्या इतिहासात आणि विशेषतः 2000 सालानंतरच्या सगळ्या घडामोडींच्या इतिहासामध्ये मनमोहन सिंगजींचं नाव हे वारंवार घ्यावं लागणार आहे, घेतलं जाईल आणि पुढची अनेक वर्ष त्यांच्या कामगिरीबद्दलची चर्चाही होत राहील. मनमोहन सिंगांची कारकीर्द अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी होत्या, काही वाईट गोष्टी होत्या. एकूण सगळं मिळून जो काही परिणाम ह्याचा झाला त्यांच्या कारकिर्दीचा, तो मणिशंकर अय्यरनी सांगितल्याप्रमाणे 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. आणि मणिशंकर अय्यरनी केलेलं विधान अलीकडचंच आहे, ह्या गेल्या 8-10 दिवसांमधलं विधान आहे, फार जुनं विधान नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीने मनमोहन सिंगच्या यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन हे होत राहील. पण काही गोष्टींचं श्रेय हे निश्चितपणे मनमोहन सिंगांना द्यावं लागेल, की एकतर अर्थमंत्री म्हणून असताना जेव्हा पंतप्रधान नरसिंह राव होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते, त्या काळात त्यांनी जी काही आर्थिक सुधारणेला चालना द्यायचा प्रयत्न केला, जी पावलं उचलली आणि त्यातून अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा मिळायला मदत झाली, अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देण्याचा मार्ग हा त्यातून मोकळा झाला. हे श्रेय निश्चितच मनमोहन सिंगजींना द्यावं लागेल. अर्थात त्याच्यामध्ये नरसिंहराव यांचंही श्रेय तेवढंच आहे, कारण पंतप्रधानांनी ती काम करून दिल्याशिवाय कोणी मंत्री करू शकत नाही. त्यामुळे नरसिंहराव आणि मनमोहन सिंग ह्या दोघांचंही ते श्रेय आहे आणि त्यातलं मनमोहन सिंगांचं श्रेय हे मनमोहन सिंगांना दिलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते पंतप्रधान झाले, पण आपण जर कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, पूर्वग्रह मनात न ठेवता या सगळ्या व्यक्तींच्या कामाचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला, तर असं लक्षात येईल की अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग जे काही करत होते, किंवा अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग आणि पंतप्रधान झालेले मनमोहन सिंग यांच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप अंतर होतं. आणि मला ते अंतर त्यातलं कारण असं दिसतं की जेव्हा ते अर्थमंत्री होते तेव्हा त्यांना नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं, त्यांच्यावरती गांधी माता पुत्रांचा दबाव नव्हता. पंतप्रधान जेव्हा ते झाले तेव्हा नरसिंहरावांची सावली त्यांच्यावर नव्हती.
आणि ते गांधी माता पुत्रांच्या हातातले पंतप्रधान होते, त्यांच्या इच्छेने झालेले पंतप्रधान होते. बरं. कारण सोनिया गांधींनी त्यांना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पंतप्रधान पदासाठी पुढे केलं. स्वतःला पंतप्रधान होता येत नाही आणि मग माझ्या सांगण्याबाहेर जाणार नाही असा माणूस मला पंतप्रधान पाहिजे, ह्या भावनेतून त्यांनी मनमोहन सिंगांना पुढे केलं. आणि त्यामुळे अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी पावलं उचलली होती, अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं होतं, अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी दिशा घेतली होती, त्या दिशेपेक्षा वेगळ्या पद्धतीने, त्यावेळेला केलेल्या कामापेक्षा वेगळ्या पद्धतीने, काही वेळेला त्या कामाच्या विरुद्ध जाऊन त्यांना काम करावं लागलं. अर्थात दुसरंही त्याच्यामध्ये एक होतं की केवळ तो पहिल्या टप्प्यामध्ये केवळ सोनिया गांधींचा दबाव होता असं नाही, तर त्यावेळेचं जे त्यांची आघाडी होती त्याच्यामध्ये कम्युनिस्टही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आणि त्यामुळे आघाडीच्या मंत्रिमंडळाचे जे काही मर्यादा असतात त्या मर्यादा त्यांच्यावर होत्या आणि त्या मर्यादांमध्ये राहून त्यांना ते काम करावं लागणार होतं. हा त्यातला एक भाग आहे. आणि त्यामुळे मनमोहन सिंगांची सगळी कारकीर्द, विशेषतः राजकीय कारकीर्द, मी त्यांच्या नोकरशाहीच्या कारकिर्दीबद्दल काही बोलू इच्छित नाही, एकतर ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदापर्यंत वगैरे जे काय होते तो एक वेगळा विषय, तो वेगळा टप्पा आहे, संपूर्णपणे वेगळा अध्याय आहे. म्हणून त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलताना 3, 4, 5 वेगवेगळे टप्पे करून त्याचे वेगवेगळे कप्पे लक्षात घेऊन मी बोलावं लागेल. माधव भंडारीजी, मी आपल्याकडे आणखी मुद्दे घेऊन येईन, त्या कारकिर्दीच्या संदर्भातल्या आरोप प्रत्यारोपांबद्दलचे सुद्धा मुद्दे असतील, सगळ्याच बद्दल, कारण विषयच आपण घेतलेला आहे, इतिहासानं तो न्याय केला का. मी हुसेन दलवाईंकडे आता येतो. हुसेन दलवाईजी, एक वेगळंच मिश्रण आणि एका अतिशय वेगळ्या काळामध्ये, 90चं दशक जेवढं महत्त्वाचं होतं तसं 21व्या शतकातलं पहिलं दशक, कारण 2004 म्हणजे काही फार वर्ष झाली नव्हती नवीन शतक सुरू होऊन, त्यातली 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते, अनेक निर्णय घेतले, टीका टिप्पणीसुद्धा झाली होती. काही कायद्यांना तर काँग्रेसमधूनच केवढा विरोध झाला तेही आपण बघितलं, आणि मग ते राहुल गांधींचा त्याला विरोध आपण बघायला मिळाला होता. फार वेगळी गोष्ट असते आघाडीचं सरकार चालवणं आणि काँग्रेससारख्या ठिकाणी की जिथे वोकल माणसं, विरोध आणि निषेध थेट व्यक्त करणारे संस्कृती जिथे पक्षात आहे तिथे पंतप्रधानपदी असणं. मला आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही मूल्यमापन कसं कराल? असं आपणच म्हणालात की अतिशय कठीण काळामध्ये त्यांनी पंतप्रधान ते झाले, आणि त्या अर्थाने ते राजकीय नेते कधीच नव्हते, ते ब्युरोक्रॅट होते. आणि त्यांचा तो अनुभव जो होता तो त्यांना पंतप्रधान म्हणून ज्या वेळेला ते खुर्चीवर बसले त्याचा वापर त्यांना अतिशय चांगला रीतीने करता आला. मुख्य म्हणजे फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी ज्या तऱ्हेने निर्णय घेतले, एक लक्षात घ्या, नेहरूंचा जो काळ होता त्या काळामध्ये एक विशिष्ट पद्धतीचीच अर्थव्यवस्था चालू शकत होती. तिथे त्यावेळेला अनेक प्रश्न आपल्या समोर होते. दारिद्र्याचा प्रश्न तर होताच होता, शिक्षणाचा प्रश्न होता, इथे काहीच डेव्हलपमेंट नव्हती, काहीच नव्हतं, अशा चाचणी होत नव्हती. अशा स्थितीमध्ये नेहरूंनी हा देश एका टप्प्यापर्यंत, अतिशय त्यांच्या मॉडेलमधून तो टप्प्यापर्यंत आला. पण नंतरच्या काळात याच्याशी आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी त्याची जोड करणं आणि तिथल्या संबंध बाजारपेठेशी संबंध जोडणं हे अतिशय कठीण काम होतं. त्यांचा त्या बाबतीतला अनुभव होता, आणि मुख्य म्हणजे त्यांनी ऑक्सफर्डमधून त्यांची PhD झालेली होती. त्यांना आधुनिक म्हणजे काय याची चांगली कल्पना होती, आणि त्यांनी नरसिंहरावांनी त्यांना परवानगी दिली हे खरं आहे, माधवराव म्हणाले ते बरोबर आहे, आणि त्यांनी काही गोष्टी घडून आणल्या त्यावेळेला. त्याच्यावर त्याची टीका टिप्पणी त्या संबंधात बरीच झाली. पण सुदैवानं त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि देश अधिक पुढे गेला हे मान्य केलं पाहिजे. आणि त्याच्यातून त्यांचं एक व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणात वाढलं, आणि राजकारणामध्ये सुद्धा दबदबा त्यांचा वाढला. म्हणूनच ते 2004ला प्रधानमंत्री झाले. त्यांचं नाव पुढे आलं की आता खऱ्या अर्थानं सगळ्यांना घेऊन जाणारा अशी व्यक्ती कोण आहे, तर ते आहेत हे लक्षात आल्यामुळे त्यांना पंतप्रधान करण्यात आलं, आणि त्यांची 10 वर्ष ही यशस्वी पंतप्रधान अशीच झाली असं माझं मत आहे.
मला अभय टिळकांकडे, डॉक्टर अभय टिळकांकडे जायचं आहे, कारण हा जेव्हा आपण म्हणतो पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांनी घेतलेले निर्णय ते सगळे आपण ग्राफिक्समध्ये सुद्धा तुम्हाला इथे आमच्या स्क्रीनवरती दिसत असतील. मनरेगाचा निर्णय, RTIचा निर्णय, जमिनीला चौपट मोबदलाचा निर्णय असेल, आणखी बाकी असंख्य निर्णय आहेत. या सगळ्यात मोठा न्यूक्लिअर डीलचा निर्णय, या सगळ्याचा प्रभाव पडला म्हणजे नेमकं काय झालं? शेवटच्या व्यक्तीपर्यंत, मध्यम वर्गापर्यंत नेमके काय बदल झाले या 10 वर्षामध्ये भारताच्या या रचनेमध्ये? मी अभय टिळकांकडे जातो. अभय टिळकजी, बाकीचे सगळे राजकीय टीका टिप्पण्या मी मान्यवरांकडनं घेईन. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, मनमोहन सिंगांचे निर्णय जे आज आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे काय? मला असं वाटतं प्रसन्न की आपण एक गोष्ट याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अधोरेखित केली पाहिजे. ती अशी आहे की ज्या पद्धतीने आर्थिक सुधारणांची दिशा, तिचा वेग आणि तिचा अंतरंग हे 91 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे निर्धारित केलं, त्याच्या मागे नेहरू युगाचं अत्यंत स्पष्ट आकलन 1980 नंतर भारतामध्ये तयार झालेला किंवा तयार होत असलेला नवीन मध्यम वर्ग, भारतामधलं शहरीकरण, ह्या सगळ्याचं अत्यंत स्पष्ट चित्र त्यांच्या मनासमोर असलं पाहिजे. हे पहिली गोष्ट आपण त्या सुधारणांच्या एकूण जो आराखडा आहे त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने आपण, ज्याला आपण कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी म्हणजे सार्वजनिक क्षेत्राकडे मोठ्या भावाची भूमिका देऊन जवळपास आपण म्हणजे 50 साली नियोजन आयोग स्थापन झाल्यापासून जवळपास 85 सालापर्यंत आपण त्या पद्धतीने वाटचाल केली. पण त्याच वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही मुख्यतः संमिश्र अर्थव्यवस्था आहे आणि इथे पुरातन काळापासून अतिशय व्यापक, अतिशय सक्षम, अतिशय ज्याला आपण म्हणतो की सक्रिय असा प्रायव्हेट सेक्टर आहे. त्या खासगी क्षेत्रामध्ये खूप उद्यमशीलता आहे, खूप कृतिशीलता आहे. याची जाणीव घेऊन आता त्या प्रायव्हेट क्षेत्रातली जी सक्रियता आहे, जी उद्यमशीलता आहे, तिला वाव करून दिला पाहिजे. याचं नेमकं आकलन 90च्या टप्प्यावरती मनमोहन सिंगांनी जाणणं आणि त्या खासगी क्षेत्राला वाटा खुल्या करणं. मला असं वाटतं आज ज्या पद्धती म्हणजे आपण एक बघूया, म्हणजे मी आता अशा वयाच्या टप्प्यावरती आहे की मी दोन्ही काळ बऱ्यापैकी बघितलेला आहे. आपल्याकडे साधारणपणे 70 ते 80च्या दशकामध्ये गाड्या म्हणजे मोटर किंवा टीव्ही किंवा टेलिफोन या साध्या आज ज्या सर्वसाधारण वापराच्या वस्तू आहेत या तेव्हा अत्यंत दुष्कर होत्या मिळणं. आज ज्या पद्धतीने आपल्या बाजारपेठा विस्तारलेल्या आहेत आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याचं फक्त मी अगदी एका वाक्यात उत्तर देतो. आपले डॉक्टर अमर्त्य सेन जे आहेत त्यांनी विकास या संकल्पनेची सामान्य माणसाच्या दृष्टीतनं अत्यंत स्पष्ट व्याख्या केलेली आहे की एक ग्राहक म्हणून मी जेव्हा बाजारपेठेमध्ये जातो तेव्हा माझं निवड स्वातंत्र्य आणि माझ्या निवड स्वातंत्र्याचा परीघ विस्तारणं ही माझ्या दृष्टीने विकासाची पहिली खूण असते. आज आपण हे बघा, सुधारणांचे लाभ समाजातल्या प्रत्येक घटकाला समप्रमाणात मिळाले का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण 80च्या दशकामधला सामान्य माणूस आणि 2000 आजच्या म्हणजे 20व्या शतकाच्या 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातला सामान्य माणूस याच्यामध्ये निश्चित फरक आहे आणि तो सकारात्मक आहे. आणि म्हणून सर्व स्तरावरती निवड स्वातंत्र्य माझं वाढलेलं आहे. मला अनेक प्रकारच्या वस्तू, तंत्रज्ञान, सुविधा, सेवा, बाजारपेठा विस्तारलेल्या आहेत, स्पर्धात्मकता आलेली आहे, हा नोकरीच्या संधींमध्ये वैविध्यता आलेली आहे, मला माझी उपक्रमशीलता दाखवायला वाव आहे. हे सगळे बदल जे आहेत ना, हे सगळे बदल ह्या गेल्या 30 वर्षाच्या वाटचालींचा एक परिपाक आहे. आणि म्हणून मला असं म्हणजे मी फक्त एक म्हणजे मला फक्त मिनिट वेळ द्या की ज्या पद्धतीने पंडित नेहरूंनी ज्या पद्धतीने समाजवादाचा इथे आपण म्हणतो अंगीकार केला त्याला आपण फेबियन समाजवाद, ते वेगळं मॉडेल आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण समाजवादाचा स्वीकार केला. मनमोहन सिंगांच्या आर्थिक सुधारणांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की अतिशय टप्प्याटप्प्याने, ज्याला आपण कॅलिब्रेटेड अप्रोच म्हणतो, हा कॅलिब्रेटेड अप्रोच घेऊन इथली परिस्थिती, त्या सुधारणांना येणारा प्रतिसाद बघून पुढचा टप्पा ठरवायचा, ही जी दिशा आहे, ही जी कार्यपद्धती आहे, याच्याकरता मनमोहन सिंग हे कायम लक्षामध्ये राहतील आणि ती त्यांची सगळ्यात मोठी देणगी आहे. अभय टिळकजी, यातला एक जर का निर्णय सांगायचा असेल तुम्हाला की जो तुम्हाला अगदी आजच्या जर जो एक पॉप्युलर शब्द झालाय मास्टर स्ट्रोक, तर असा कोणता निर्णय होता? मग तो मनरेगा तुम्ही निवडाल का, मग तुम्ही तो न्यूक्लिअर डील निवडाल का, असा एखादा निर्णय तुमच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक? नाही, मी माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने मास्टर स्ट्रोक हा त्यांचा 1991 साली
आपल्याला जर आठवत असेल तर जुलै महिन्यामध्ये आपण 2 टप्प्यांच्या मध्ये रुपयाचं अवमूल्यन घडवून आणलं. माझ्या दृष्टीने त्या टप्प्यावरचा तो अत्यंत मोठा महत्वाचा संवेदनशील मास्टर स्ट्रोक होता. याचं मी कारण सांगतो. आपल्या त्यावेळी ज्यावेळी आपण सुधारणांना हात घातला त्यावेळी आपल्याला जर जी परकीय चलनाची अत्यंत गरज होती आणि ती परकीय चलनाची गरज केवळ कर्ज मिळवून भागणार नाही, आपल्याला निर्यातीला पण चालना द्यावा लागेल. आणि निर्यातीला जर चालना द्यायची असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुपयाचं जे वास्तव मूल्य आहे डॉलरच्या तुलनेत ते आपल्याला आणावं लागेल. हे जाणून रुपयाचं अवमूल्यन करणं म्हणजे कुठेतरी देशाच्या प्रतिष्ठेशी आपण तडजोड करतोय अशा पद्धतीची जी भावना होती ती अतिशय उत्तम पद्धतीने लोकांना पटवून देऊन आणि फक्त प्रसंगी एक आपण लक्षात घेऊ त्याच्यामध्ये काँग्रेस कार्यकारी समिती, काँग्रेस संसदीय पक्ष, काँग्रेस मंत्रिमंडळामधले सगळे सदस्य यांना मनमोहन सिंगांनी अतिशय व्यवस्थित समजावून सांगितलं की रुपयाचं अवमूल्यन करणं याचा अर्थ देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाहीये. एका रुपयाचं दुसऱ्या म्हणजे एका चलनाचं दुसऱ्या चलनाच्या स्वरूपातली किंमत फक्त आपण ठरवतोय. माझ्या दृष्टीने तो सगळ्यात त्यांचा मास्टर स्ट्रोक होता. अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा मांडलेला आहे हा. मी यावेळी जाईन माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारीजी, एक प्रश्न आहे मनमोहन सिंग यांच्यावरची टीका. ही टीका 2-3 प्रकारे बघता येते. ही काँग्रेसमधून होणारी टीका म्हणून बघता येते, ही ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात, मग त्याच्यामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन आलं, लोक आले, निर्भया प्रकरण सुद्धा त्याच काळात घडलं होतं, 26/11चा बॉम्बलास्ट आणि सगळा प्रकार जो 26/11चा सगळा दहशतवादी हल्ला होता तो होता. त्या दृष्टीने लोकांचा आक्रोश या दृष्टीने ती टीका आहे. आणि तिसरी टीका आहे विरोधी पक्षांची टीका, ज्यामध्ये प्रामुख्यानं भाजप येतो. मुके असलेले, मौनमोहन, बेअसरदार आणि अन्य अनेक गोष्टी प्रकारची ती टीका झाली. माझा आपल्याला प्रश्न आहे की मनमोहन सिंग यांच्या एकूणच प्रतिमा, त्यांचं कार्यकर्तृत्व आणि त्यांचा सौम्यपणा, जो अंतर्भूत मुळातला सौम्यपणा होता, त्या तुलनेत ही टीका जरा अति झाली असं नाही वाटत? आता झाली की नाही झाली हे शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडीवर आणि आकलनावरती अवलंबून आहे. पण प्रसन्नजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो राजकीय नेता आहे आणि जो सर्वोच्च पदावर पोहोचलाय त्याच्यावर सर्व बाजूनी टीका होतच असते. त्याच्या पक्षातले करतात, त्याच्या बाहेरचे करतात, प्रसारमाध्यमं करतात, सर्वसामान्य माणूस समाज माध्यमांवरून करतो. त्यामुळे अशा तऱ्हेची टीका होणं ही काही फक्त एकट्या मनमोहन सिंगजींवरच झाली आणि बाकी कोणावर झाली नाही अशातला काही भाग नाही. प्रत्येकावर होत असते आणि प्रत्येक नेत्यावरती ती टीका होणं हे स्वाभाविक आहे. लोकशाहीचा तो अंगभूत गुण आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामुळे टीका झाली आणि ती अति झाली, जास्त झाली, कमी झाली, वाईट झाली, कडवी झाली वगैरे वगैरे या चर्चेला माझ्या दृष्टीने काही विशेष अर्थ नाही. जी काही त्यातली विधायक टीका असेल आणि जी त्यातून त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणारी टीका असेल ती याच्या पुढच्या काळामध्ये होत राहील. त्याच्यात ते मूल्यमापन त्याच्यातून होत राहील. मी भंडारीजी, मी याची तुलना यासाठी करत होतो, जे मुद्दे तेव्हा त्यांच्यावरती थेट त्यांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानावर, आणि साधीसुधी टीका नाहीये, अर्थशास्त्रीय ज्ञानावरच ज्यांची शंका घेण्यात आली आणि त्याची खिल्ली उडवण्यात आली, ऑक्सफर्ड रिटर्न किंवा परदेश के विश्वविद्यालय में सीखे हुए, मग डॉलरचा कसा दर घसरतोय रुपयाच्या तुलनेत, डॉलरच्या तुलनेत रुपया कसा घसरतोय, भारतीय अर्थव्यवस्थेचं काय चाललेलं आहे, आज डॉलरला आपण 85 रुपये क्रॉस केलेले आहेत. माझा प्रश्न ही अति व्यक्तिगत आणि ज्ञानावरची, स्वतःच्या कॅपॅसिटीवरचीच टीका जेव्हा त्यांच्यावर होत होती त्या दृष्टीने माझा हा प्रश्न होता. ही टीका अधिक झोमरी नव्हती का? नाही, अशी टीका कोणावर नाही झाली. नेहरूंपासून सगळ्याच पंतप्रधानांवरती, अटलजींवरती काही कमी टीका झाली का? आणि अटलजींवरती सुद्धा सगळ्या प्रकारची टीका झाली. अटलजींवरती त्यांच्याबरोबर ज्याने वर्षानुवर्ष नाही दशकानुदशक काम केली अशा त्यांच्या जुन्या सहकार्यांनी सुद्धा बोचरी टीका केली, झुमरी टीका केली. त्यामुळे मला स्वतःला अशी टीका होणं आणि त्या टीकेबद्दल काही फार त्याला त्या वेळची ती परिस्थिती असते, त्या परिस्थितीतून ज्या गोष्टी घडतात त्या घडत असतात. मला स्वतःला अशा टीकेबद्दल त्याची चर्चा दिवंगत व्यक्तीच्या संदर्भात करण्याची फार मोठी गरज वाटत नाही. बरं, मला विश्वंभर चौधरींना हाच प्रश्न विचारायला आवडेल. खास करून 2012 ते 14 ही 2 वर्ष मला त्या दृष्टीने महत्वाची वाटतात, ज्यावेळी सगळ्या अर्थानं फक्त टीका आणि फक्त विरोध होत होता. आणि इतकं काय म्हणजे माधव भंडारेंना ते दिवस आठवत असतील, चर्चांच्या कार्यक्रमांमध्ये अगदी आम्ही सगळे मिळून टीका करत होतो, कारण तशाच गोष्टी घडतही होत्या सत्तेमध्ये. पण माझा आता विश्वंभर चौधरींना प्रश्न आहे,
जसं स्वतः मनमोहन सिंग म्हणाले आपल्या बरोबरच होते. हो, ते मी म्हणूनच म्हणालो की आज मात्र असं, आज मला व्यक्तिशः तुम्ही जर का मला विचारलं, मी काही तुमच्यातला सहभागी नाही, मी फक्त अँकर आहे, पण मला सुद्धा वाटतं की आपण थोडी मर्यादा ओलांडली होती का, आपण नको इतके जास्त क्रूर झालो का टीकेच्या बाबतीत. मला विश्वंभर चौधरींना ते विचारायचं. विश्वंभरजी, तुम्ही बाहेरून या सगळ्या घडामोडींकडे कसं बघत होता? आम्ही सगळे जरा चुकलो, आम्ही सगळे फारच टीका झाली. एक सेकंड, विश्वंभरनी सुरुवात करण्यापूर्वी मला एक बाजू माझी स्पष्ट करू द्या. हो, की या ज्या काळाचा आपण उल्लेख करतो आहोत, हो, त्या काळामध्ये मी सुद्धा मनमोहन सिंगजींवरती भरपूर टीका केली. हो, पण माझ्या स्वतःच्या आठवणीप्रमाणे मी कुठेही त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या व्यक्तिगत विषयाबद्दल कधीही काही टीका केली नाही. मी जी टीका केली तुमचा त्याच्यासाठी अपवादच करतो मी. ही टीका कोणी करत होते याचे सगळे दाखले सगळ्यांना माहिती आहेत. मी ती व्यक्तिगत कृपा करून घेऊ नका. ती टीका कोणी कोणत्या वेळेला केली ती सगळी आहे. स्पष्ट केली. नाही, जरूर ते तुमच्याबद्दलचं नाहीये ते. विश्वंभरजी, असं आहे की एक जेव्हा नेता असतो माणूस, तेव्हा त्याच्या खालच्या लोकांची जिम्मेदारी पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्यावर येते, आणि तसं मनमोहन सिंगांच्या बाबतीत झालं असं मला वाटतं. पण मगाशी अभय टिळक सरांनी जो मुद्दा केला त्यातला एक फक्त महत्वाचा खूप मुद्दा जो मला वाटतो तो मी सांगतो. म्हणजे अर्थशास्त्र नाही, पण सामान्य माणूस म्हणून मला जे वाटतं, आज जे गडकरी करू शकतायत रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे जे आज आपण करू शकतो, त्याच्या मुळाशी सुद्धा मनमोहन सिंग येत असं मला वाटतं. 2013 पर्यंत भूसंपादनासाठी आणणारे प्रकल्प आणि त्याच्यानंतर प्रसन्न, आज मी आकडेवारी शोधत होतो मधल्या काळात, तर 8% प्रकल्प फक्त आता भूसंपादनाअभावी आपले पेंडिंग आहेत. म्हणजे 92% प्रकल्पांचं भूसंपादन पूर्ण झालं. याचं श्रेय भूमी अधिग्रहण कायद्याला आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला हे त्याचं तत्व ते त्यांनी केलं. म्हणून आज जे करू शकतायत नितीन गडकरी, त्याच्या मागे सुद्धा मनमोहन सिंग आहेत. हे एक मला सांगायचं होतं. दुसरं मला असं सांगायचं होतं की एक जसं टिळक सर म्हणाले की समाजवादी अर्थशास्त्राला कोणताही पर्याय नव्हता, अर्थव्यवस्थेला कोणताही पर्याय नव्हता, तुमच्याकडे भांडवलच नव्हतं देशात, तर भांडवल सरकारनं उभं करणं हेच अपेक्षित होतं. आणि एक अशी स्थिती येते प्रत्येक देशाच्या आणि जागतिक पातळीवरती येत असते, ती काही फक्त भारतात येत नसते, की जागतिकीकरणाकडे जाणं हे जेव्हा अपरिहार्य होतं इंटरनेटच्या युगात, त्यावेळेस ते जाताना खडखडाट होतो. म्हणजे रेल्वे जशी रूळ बदलताना खडखडाट होतो, तर तसा तो खडखडाट होतो. आणि त्या खडखडाटाचा जे बोल असतात त्या खडखडाबद्दलचे, ते मात्र त्या नेत्याला ऐकावे लागतात. आणि ते मनमोहन सिंगांचं झालं. खौजा धोरण असं आपण खूप वेळा त्याची हेटाळणी पण केली की खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, त्याला खौजा धोरण म्हणून. पण अनेकांनी, आमच्यासारखे अनेक लोक होते की ते एसीझेड वगैरे मध्ये लढले त्याच्या विरोधात. पण आता एका टप्प्यावरती असं लक्षात येते की ती जी जागतिकीकरणाची प्रक्रिया होती ती अपरिहार्य होती. आपण केली नसती तरी परिस्थिती आपल्यावरती लादणार होती, जागतिक परिस्थिती. त्या काळात मग अपश्रेय कोणी घ्यायचं, त्याचे धनी मनमोहन सिंग झाले. म्हणजे नेता त्यालाच म्हणतात जो अपयशाची धनी होण्याची तयारी ठेवून सुधारणा करत असतो. लोकांमध्ये म्हणजे नेतृत्व नाही, तर अपयश म्हणजे ज्याला म्हणू की अपश्रेय, अपयश नव्हे, अपश्रेयाची जिम्मेदारी घेऊन काम करणारा नेता म्हणजे मनमोहन सिंगांनी ती रिस्क घेतली. एवढ्या वर्षाचा वेगळ्या अर्थव्यवस्था एक जे रूळ बदलायचे होते ते बदलताना होणारा जो खडखडाट होता, त्याची जिम्मेदारी सक्षमपणे मनमोहन सिंगांनी घेतली असं मला नक्की वाटतं. आता आपण थोडे जास्त कठोर झालो का ही जाणीव मला आज नाही प्रसन्न. मी तुमच्या चॅनल समोर सांगतोय, 11चं जे आंदोलन झालं त्यात सुरेश कलमाडींचं राष्ट्रकुल घोटाळा बरोबर होता, आणखी काही घोटाळे बरोबर होते आदर्शसारखे. परंतु 2G आणि 3G हे घोटाळा नव्हता हे आता सिद्ध झालं. मला सुद्धा मनातून याची खंत आहे की त्या आंदोलनात मी सामील झालो आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग सरकार गेले याची खंत मला निश्चित आहे. त्याची भरपाई मी नंतरच्या काळात करतो आहे आणि त्या पापाचं एक प्रकारे पापक्षालन पण मी करतोय. परंतु लोकपालचा जो मुद्दा होता आंदोलनाचा हा स्वतंत्र होता. लोकपालचा मुद्दा आपल्याला ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांशी निगडीत करता येत नाही. तो मुद्दा अशासाठी होता आणि अशा करता महत्वाचा होता की एक तिसरी स्वतंत्र यंत्रणा आपल्याला पाहिजे होती आणि त्या आंदोलनात आपण होतो. त्यामुळे त्याचा खूप असा गिल्ट घेण्याचं कोणी माझ्यासारख्यांनी कारण नाही की एक लोकपालच्या मागणीसाठी ते आंदोलन होतं. मनमोहन सिंगांवर टीका केली तर माधवराव ज्याप्रमाणे म्हणतात तसं माझंही काढून पाहिलं तर व्यक्तिगत टीका तिथं असणार नाही. आणि मी पण स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे मला त्यांची शिक्षणाची नक्कीच कदर होती. त्यामुळे त्यांची शिक्षण, त्यांची एलिजिबिलिटी याबद्दल आपले मुद्दे नव्हते. त्यांच्या भोवती जी माणसं होते कलमाडी त्या माणसांच्या मुद्द्यांवरती टीका होती असं मला वाटतं. त्यामुळे तोही गिल्ट होता. भारताच्या या महान सुपुत्राला आदरांजली वाहिली पाहिजे आणि काही जर त्यांना खरंच काही वेळा आपण जास्त कटुता आपल्याकडून झाली असेल तर त्याची पण आपण माफी मागितली पाहिजे असं मला वाटतं. अगदी हा तोच क्षण आहे की असं ते वाटावं, कारण त्या काळामध्ये जेवढी टीका झाली आणि त्यावेळच्या टीकेचे कोणतेही परिणाम होत नसत
किंवा कोणताही त्रास होत नसतं तेवढी खुल्याप्रमाणे टीका होत होती. मनमोहन सिंगांच्या बाबतीत अगदी कोणी येऊन काही टीका करून जायचं. अनेकदा अर्थशास्त्रातले मुद्दे म्हणजे जेव्हा असं म्हटलं जायचं की या फॉरेन रिटर्न अर्थतज्ञाला अर्थशास्त्रातलं काय कळतंय आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरणं म्हणजे देशाचा मान घसरणं इथपर्यंत टीका होत होती. म्हणून या टीकेच्या बद्दल मी प्रश्न विचारला. हुसेन दलवाई मात्र हसतायत. दलवाईजी, जुने दिवस आठवत आहेत का? तुम्हीच प्रवक्ता असायचात आणि आम्ही आणि माधव भंडारी मिळून मनमोहन सिंग आणि काँग्रेस आणि याबद्दल बोलायचो तुम्हाला. आता काय वाटतं तुम्हाला? नाही, एक गोष्ट मी इथे सांगेन. माधव भंडारी हे भाजपचे अतिशय काय म्हणतात त्याला, विनयशील आणि कुठल्याही मर्यादा न ओलांडताना बोलणारे असे ते प्रवक्ते होते. आज तिथे जे कोण प्रवक्ते आलेले आहेत ते वेगळे लोक आहेत. माधवरावांना मी नेहमीच त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे, कारण त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत, हे लक्षात घ्या. असं तर त्या सगळ्या ह्याच्यात एका गोष्टीचा मी उल्लेख करेन, तो म्हणजे ह्यांचा आपल्या अण्णा हजारेंचा. कशासाठी ते गेले आणि काय त्यांनी केलं? अण्णा हजारेनं इतकं तिथे मोठं करण्यात आलं का दिल्लीमध्ये काय विचारून सोय नाही. आमचे काँग्रेसवाले पण घाबरले, अण्णा आले. अण्णा म्हणजे काय गांधीजी होते का? मग ह्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा उल्लेख वाकड्या तोंडाचा गांधी असा केला होता. कुठे आहेत अण्णा? अण्णा आज आहेत कुठे? इतका अन्याय या देशामध्ये चाललेला असताना अण्णा कुठेच नाहीत. उलट माधव भंडारी गप्प आहेत, लक्षात घ्या. चाललेल्या गोष्टीचं समर्थन ते करत नाहीत. आणि अण्णा हजारे आज काय करतात हा खरा प्रश्न आहे. एका गोष्टीचा मी उल्लेख करेन, तो म्हणजे टिळक जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. त्यावेळेचे ह्याच्या नेहरूंच्या काळामध्ये इथे अर्थकरण अशा रीतीचं होतं की इथे काहीच निर्माण होत नव्हतं. अशा स्थितीमध्ये आणि इथला भांडवलदार हा इतका निर्जीव होता की त्याच्यामध्ये विशेष काही करण्याचं धाडस नव्हतं, त्याची कुवत नव्हती. अशा वेळेला सार्वजनिक उद्योग उभे करून उलट त्यांना सहाय्य करून त्यांना पुढे आणण्याचं काम त्या काळामध्ये केलं गेलं. आणि ही वेळ बरोबर साधून मनमोहन सिंग आता हा भांडवलदार पुढे नेऊ शकतो हे सगळं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्था काही प्रमाणात खुली केली. प्रश्न असा आहे, खुली केली तरी एकाच कुणाला तरी देणं, सगळं देणं, फुकटात देणं, हे आज जे चाललंय ते त्यांनी केलं नाही, लक्षात घ्या. बरं, त्या काळामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी सर्वांना न्याय मिळेल. छोटे उद्योग ही तितक्याच प्रमाणामध्ये वाढतील, मध्यम उद्योग ही तितक्याच प्रमाणात वाढतील. जमिनी एका माणसाला कुणाला तरी सगळ्या देऊन टाकल्या जाणार नाही, फुकटात काही वाटलं जाणार नाही. आणि महत्वाचे उद्योग जे आहेत ते एका माणसाच्या हातात दिले जाणार नाहीत, याचं भान त्या काळामध्ये ठेवलं गेलं. याचं कारण असं की मग मस्ती चढते आणि मीच काहीतरी आहे हे जे येतं ते त्या काळामध्ये आलं नाही. मनमोहन सिंगांनी याचं बॅलन्स अतिशय चांगल्या रीतीने ठेवला आणि कुठे ना कुठेतरी ही अर्थव्यवस्था संबंध आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जोडली, ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात भांडवल इकडे आलं. त्या भांडवलातून निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, उद्योगधंदे वाढले आणि बेकारी कमी होत गेली. आणि काही ना काही प्रमाणात हे कमी होत गेलं, काय ते लोकांचं दारिद्र्य कमी होत गेलं. हे जरी असलं तरी एक गोष्टीमध्ये आपण कुठेतरी मागे राहिलो याची जाण त्यांना होती. शिक्षण आपण सगळ्यांना देऊ शकलो नाही जे चायनाने दिलं. चीन आज इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे गेलेलं आहे याचं कारण त्यांनी पहिलं काही नाही केलं, सगळ्यांना शिक्षण 100% शिक्षण तिथे दिलं गेलेलं आहे. ते आजही नाही. आणि शिक्षण देताना सर्वांना टेक्निकल शिक्षण सुद्धा दिलं गेलं. त्यांचा कामगार हा टेक्निकली सक्षम असतो, आपला कामगार तसा नसतो. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात उद्योग हे अजूनही चायनामध्ये जातात, आपल्याकडे येत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आत्ताचं सरकार सुद्धा लक्ष फारसं काय देते असं मला वाटत नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या पुढच्या दोन वर्षाच्या संबंधामध्ये जी काँग्रेसमध्ये नाराजी होती ती अशासाठी होती कारण विरोधी पक्ष काही बोलत होते आणि त्याला ज्या तऱ्हेने सबळपणे उत्तरं दिली पाहिजे राजकीय, ती उत्तरं त्यांनी दिली नाही.
ते गप्प मी तो प्रश्न घेऊन येतो. मी तो प्रश्न वेगळा घेऊन येणार आहे तुमच्याकडे हुसेन दलवाईजी. मी तो वेगळा प्रश्न घेऊन येणार आहे, कारण त्याच तो इतका एक वेगळा गुंता आहे की ज्याच्यामध्ये धड त्यांना पुढे जाता येत नव्हतं आणि धड मागे राहता येत नव्हतं. मी तो वेगळा घेऊन येतो. मी विश्वंभर चौधरींकडे जातो, कारण थोड्या वेळात मला त्यांना फ्री करावं लागेल. विश्वंभरजी, मी 3 पंतप्रधान तुमच्या समोर आणतोय. मनमोहन सिंग यांना जी लिगसी, म्हणजे पंतप्रधान पदाचं जे पद मिळालं 2004 साली, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते, नंतर आले मनमोहन सिंग, आणि ते झाल्यानंतर आता आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून. एक काय कंपॅरिझन तुम्हाला जाणवते? बदललेला काळ, बदललेलं व्यक्तिमत्व, बदललेलं राजकारण, काय 3 व्यक्तिमत्वांकडे आपण कसं बघाल? अटल बिहारींच्या बद्दल आपले वैयक्तिक मतभेद असू शकतात, आणि अटल बिहारींना जसं उदारमतवादी लोक खूप मोठ्या प्रमाणावर क्लीन चिट देत असतात, तशी काही मी देत नाही. त्याचं कारण की समतल होना चाहिए, भूमी समतल होना चाहिए, हे अटल बिहारी म्हणलेच होते बाबरी मशिदीच्या वेळेला. त्यामुळे मी त्यांना काही तो डिस्काउंट देणार नाही. पण तरी एक राजकारणाची सभ्यता अटलजींच्या काळापर्यंत होती. मनमोहन सिंगांची ती पुढे तशी लेगसी आली. याच्यामध्ये मनमोहन सिंग बोलत नव्हते, हा थोडासा खरंच आहे की हुसेन भाई म्हणाले तसं हा थोडासा प्रॉब्लेम झाला, की त्यामुळे त्यांच्या चांगल्या गोष्टी पण समोर आल्या नाही. व्यक्तिमत्वाचा तो भाग होता त्यांच्या. पण जो एक सुसंस्कृतपणा होता, माझ्यासाठी मी सांगतो प्रसन्न, बाकीच्यांसाठी मी बोलणार नाही, पण माझ्यासाठी सामान्य माणूस म्हणून आंदोलनाची एक स्पेस मनमोहन सिंगांच्या काळात होती. आणि रामलीला मैदानावर जाऊन आंदोलन होऊ शकत होती, जंतर मंतरवर जाऊन प्रोटेस्ट होऊ शकत होता, SEZच्या विरोधात ND पाटील लढू शकत होते, मेधा पाटकर लढू शकत होते, ही मंडळी लढू शकत होती. आता ती स्पेस शिल्लक नाही. तर हे जे फार मोठं म्हणजे लोकशाही लोकांनाच स्थान नसणे, असं मनमोहन सिंगांनी कधी केलं नाही. मला आठवतंय की ते नर्मदा सरोवरावर आले होते, मी नव्हतो तिथे, पण मेधा त्यांच्या दिवसभर त्यांनी लोकांशी चर्चा केली होती की नेमके तुमचे प्रश्न काय आहेत. असे प्रश्न समजावून घेणारा माणूस पुढच्या काळात दिसला नाही 14 नंतर. आणि लोकांचे प्रश्न हे प्रश्नच असतात की नाही. माधव भंडारी यांना थोडंसं वाईट वाटेल, मी टीकेकडे जातोय असं वाटेल, पण तुलनाच करायची झाली तर त्या दृष्टीने होऊ शकते की लोकशाही मांडणारा एक पंतप्रधान, ज्याच्या पक्षाचा एक प्रमुख नेता त्याचा अध्यादेश पाडतो, पण तो ते लोकशाही मार्गाने स्वीकारतो. मनमोहन सिंगांनी ते लोकशाही म्हणून स्वीकारलं आणि त्याच पद्धतीने ते पुढे गेलं. प्रसन्न, मला आठवत आहे भूमी अधिग्रहण कायदा जेव्हा मनमोहन सिंगांनी आणला, तेव्हा त्यांच्या जयराम रमेशांना सक्त सूचना होत्या की शेवटच्या माणसाचं म्हणणं पण ऐकून घ्यायचं. त्याच्या अनेक हिअरिंगचा मी साक्षीदार आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याचं पण ऐकून घ्यायचं आहे. इतकं जे ऐकून घेण्याची प्रक्रिया, पब्लिक हिअरिंग जी प्रक्रिया लोकशाहीमध्ये असते, ती मनमोहन सिंगांनी केली. म्हणजे मला मनमोहन सिंगांना जर गुण द्यायचे तर लोकशाही मानणारा माणूस हा पंतप्रधान भारताच्या, आता पहिला शेवटचा काय मला माहित नाही, कदाचित काळ त्याचं उत्तर देईल, परंतु संपूर्ण लोकशाही मानणारा माणूस, ज्यांनी लोकांच्या कलाशिवाय आणि लोकांच्या विरोधात काहीही केलं नाही. प्रसंगी त्यांनी मुरड घातली, काही गोष्टी त्यांनी मागे ठेवल्या, परंतु लोकांच्या विरोधात नाही, लोकहिताचा निर्णय राहणार नाही असं त्यांनी केलं नाही. आणि ते करतानाही तो अन्न, हा किती महत्वाची गोष्ट आहे, अन्न वस्त्र निवारा, त्यातलं अन्न त्यांनी दिलं. पण आजच्या सारखं तुम्हाला 1,500 खात्यात 2,000 खात्यात असं काही मनमोहन सिंगांनी केलं नाही. त्यांना ती जाण होती, काय टिकणार आहे याची त्यांना जाण होती. मनमोहन सिंग, आणि मी काय फार जास्त तुलना करणार नाही, आजचा दिवस श्रद्धांजलीचा, आज काय मला मोदींचा दिवस नाही, पण मला फक्त एकाच गोष्टीने तुम्ही तुलना करा की अटल बिहारींचे किती फ्लेक्स लागले, मनमोहन सिंगांचे किती लागले, नरेंद्र मोदींचे किती लागले. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मनमोहन सिंगांचे सगळ्यात कमी फ्लेक्स, कुठलाही देखावा नाही, कुठलीही कृत्रिमता नाही, अत्यंत रुजता. मग अशी एक मी आठवण सांगता प्रसन्न राहिलो, तेवढी फक्त पूर्ण करतो. माझ्या मोठ्या भावाची ही आठवण आहे. ते अशोक देशमुखांना तिकीट द्या म्हणून काँग्रेसच्या डेलिगेशन मध्ये परभणीच्या मनमोहन सिंगांकडे गेले होते, आणि काही कारणाने नोकर आलेले नव्हते. सकाळी बंगल्यावर 6ला ही मंडळी तिथे पोहोचली. माझ्या भावाने हे डोळ्यांनी पाहिलं की अर्थमंत्री देशाचे ट्रे मधून आलेल्या काही लोकांना, आधी यांच्या आधी जे आले होते त्यांना चहा देत आहेत ट्रे मधून स्वतः. हे दृश्य माझ्या भावाने पाहिलं. मला असं वाटत नाही की भारतीय लोकशाहीत हे दृश्य आता दिसेल. एक नगरसेवक सुद्धा हाताने ट्रे उचलून चहा देता मी पाहिलेलं नाही आतापर्यंत माझ्या आयुष्यात. ही माणूस अशी माणसं ही येणार नाहीत. अर्थात विश्वंभरजी, तुम्ही अगदी निवडक शब्दांमध्ये हे सांगितलेलं आहे. हा फरक सुद्धा तुम्ही दाखवून दिलेला आहे. कुमार केतकर आता सहभागी होत आहेत. धन्यवाद विश्वंभर चौधरीजी. मला एक लाईन फ्री करावी लागेल केतकरांना घेण्यासाठी, पण विश्वंभर चौधरींची निरीक्षण महत्त्वाची होती. पण विश्वंभर चौधरीजी त्या 2013-14 मधल्या आंदोलनातले महत्त्वाचे घटक होते, म्हणून त्यांनी सुद्धा एक मनातल्या भावना या निमित्तानं व्यक्त केल्या. कोणीतरी पहिलं असेल व्यक्ती कदाचित की आंदोलनातली व्यक्ती या बाबतीत स्वतःचं दुःख व्यक्त करते. मी अभय टिळकांकडे जातो, त्यानंतर कुमार केतकर सुद्धा आपल्यासोबत असतील. अभय टिळकजी, माझा आपल्याला प्रश्न आहे
की एक काळ होता मनमोहन सिंग यांचा की त्यावेळी भाजपकडनं किंवा विरोधकांकडनं टीका होत होती की रेवडी कल्चर बंद करा, हे सारखं वाटावाटीचं काम उपयोगाचं नाहीये, याच्याने खर्च वाढत जातो, जमिनी चौपट दराने विकत घ्यायच्या आणि बाकीच्या सगळ्या समाजवादी जुन्या गोष्टी अजून आहेतच कायम. आणि आज आपण लाडकी बहीणपर्यंतचा प्रवास केलेला आहे. या निमित्तानं मनमोहन सिंग त्यांचं आर्थिक धोरण, त्यांचं कॅपिटलिझम बद्दलचं त्यांचं स्वतःचं एक अप्रोच ज्याचा तुम्ही उल्लेख करत होता, मनमोहन सिंग बरोबर ठरले काळाच्या कसोटीवर? हो, माझं अशी ठाम श्रद्धा आहे की आपण जर संपूर्ण त्या 2004 ते 2014 या काळामध्ये जी धोरणं आपण जर बघितली तर माझ्या दृष्टीने नॅशनल रूरल हेल्थ मिशन, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट मिशन, त्याच्यानंतर ज्याला आपण जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, या योजनांचा भर हा समाजातले जे उत्पादक घटक आहेत त्यांच्या उत्पादन क्षमतांचं सक्षमीकरण करून त्यांची उत्पादकता वाढवायची आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची रोजगार क्षमता वाढवून त्यांची क्रयशक्ती वाढवायची, हा खऱ्या अर्थाने माणसाच्या किंवा अर्थकारणाच्या सक्षमीकरणाचा हा संपूर्ण ही भूमिका आहे. आज आपण जे रेवडी कल्चर असं जे आपण म्हणतोय, इथे आपण काय करतोय, इथे आपण लोकांच्या क्षमता वाढवत नाही आहोत, त्यांची उपभोग आम्ही फक्त टिकवून धरतोय. म्हणजे त्याची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न न करता त्याची क्रयशक्ती टिकवतो, हा अत्यंत मूलभूत फरक आहे. त्यामुळे मनमोहन सिंग मुळामध्ये एक अत्यंत म्हणजे अर्थतज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाडाचे शिक्षक असल्यामुळे व्यक्तीची जडणघडण करण्यासाठी तिच्या ज्या अंगभूत क्षमता आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे रोजगाराची हमी द्यायची, एकीकडे अतिशय मोठ्या प्रमाणावरती तंत्रशिक्षणाचा म्हणजे ज्याला आपण स्किल बिल्डिंग म्हणतो त्याच्यावरती भर द्यायचा. त्याच्यानंतर मोठ्या शहरांच्या मधल्या ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत आणि मुख्य म्हणजे मोठ्या नगरांमधली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं सक्षमीकरण करायचं आणि यातनं जीवनाच्या कल्याणाची सरासरी पातळी उंचावायची. हा जो दीर्घकालीन पल्ला आहे ही अत्यंत मूलभूत वेगळी दृष्टी मनमोहन सिंग. अगदी हा महत्वाचा मुद्दा होता. माझ्याकडे आता पुढचा मर्यादित वेळ, मी कुमार केतकरांकडे सुद्धा जातो, त्यानंतर मला माधव भंडारेंकडे येता येईल. कुमार केतकरजी, एक प्रश्न मगाशी मी विश्वंभर चौधरींना विचारला होता. मनमोहन सिंग यांनी कार्यभार स्वीकारला होता अटल बिहारी वाजपेयींच्या नंतर, त्यानंतर तो गेला नरेंद्र मोदींकडे. 21व्या शतकातले 3 पंतप्रधान आपल्याला या रांगेमध्ये बघता येतात. तुम्ही याकडे यांची तुलना कशी कराल आता मनमोहन सिंग आपल्यामध्ये नसताना? नाही, मी याची अशा प्रकारची तुलना वगैरे काही करणार नाही, परंतु मला एक निश्चित माहिती आहे की 91 ते 96 या काळामध्ये जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफची ज्या वेळेला भूमिका घ्यायचा प्रसंग आला त्यावेळेला मनमोहन सिंग एकदम स्पष्टपणे सांगितलं अर्थमंत्री म्हणून की आपल्याला GATTचं स्वागत करायला पाहिजे, आपण त्याचं सदस्य व्हायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्यात जास्त कडाडून टीका त्यांच्यावरती संघाने म्हणजे भाजपने आणि संघाने केली की मनमोहन सिंग आर्थिक बाबीमध्ये परत देश ईस्ट इंडिया कंपनीकडे नेऊन चाललेले आहेत गॅटच्या माध्यमातून. त्यावेळेला त्यांनी जो मुख्य मुद्दा मांडला होता तो आता जागतिक पातळीवरती म्हणजे सोव्हिएत युनियनचं 91 साली विघटन झाल्यानंतर जी जगाची परिस्थिती बदलली होती त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला GATTचा ठराव मान्य केला पाहिजे, GATTचं आपण स्वागत केलं पाहिजे अशी भूमिका केली. त्यावेळेला स्वदेशी जागरण मंच नावाच्या संस्थेने त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आणि BJPने सुद्धा. बरं, त्या कलमामध्ये कलम असं होतं की तुम्हाला जर GATTतनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही 6 महिन्याची काहीतरी नोटीस देऊन बाहेर पडू शकता. मग 98 साली आता तू जे म्हणलास वाजपेयी ज्यावेळेला आले तेव्हा ते का नाही बाहेर पडले त्याच्यातनं, किंवा नंतर आले तेव्हा त्यातनं का बाहेर पडले नाही? आता स्वदेशी जागरण मंचचा आवाजच का बंद झालेला आहे? त्यावेळेला कडाडून म्हणजे मला आठवतंय मी स्वतः कमीत कमी 50 सभा घेतलेल्या आहेत उदारीकरणाच्या मनमोहन सिंगांच्या बाजूने, ज्यावेळेला डावे आणि उजवे दोघे एकत्र होते. GATTच्या विरोधात डावे आणि उजवे एकत्र होते, ट्रेड युनियनच्या बैठका व्हायच्या GATTच्या विरोधात आणि ते नंतर वाजपेयींना ते स्वागत करायला लागलं, GATTचंही करायला लागलं, जागतिकीकरणाचंही करायला लागलं, उदारीकरणाचंही करायला लागलं. परंतु खुली भांडवलशाही आणि मोकाट सुटलेली भांडवलशाही यात फरक आहे. मनमोहन सिंगांना खुली भांडवलशाही अभिप्राय होती, मोदींना मोकाट सुटलेली भांडवलशाही अभिप्राय आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या लक्षात येईल या दोन्ही भांडवलशाहीमध्ये फरक आहे. तुलना करायची झाली तर वाजपेयींनी सुद्धा काही प्रमाणात थोडंसं संयत धोरण स्वीकारलं आणि भांडवलशाही थोडी मोकाट सोडली नाही जेवढी मोदींनी सोडली. मोकाट भांडवलशाही सोडली की त्याला अधिकृतपणे हुकुमशाहीचा वास यायला लागतो, जो आता मोदींच्या कारकिर्दीमध्ये येतोय, जो मनमोहन सिंगच्या आणि नरसिंहरावांच्या कारकिर्दीत कधीही आला नाही. मनमोहन सिंगांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये दहशत नव्हती समाजात कोणत्याही कारणासाठी,
आता मी राज्यसभेत होतो 6 वर्ष, मला माहितीये खुद्द भारतीय जनता पक्षाचे खासदार घाबरून असतात. पूर्वी सेंट्रल हॉलमध्ये सगळेजण यायचे, तसे आता येत नाहीत त्या पद्धतीने एकमेकांशी मैत्रीच्या संबंधांमध्ये. मला वेळेचा एक भाग घेता केतकर सर, कारण मी शेवटच्या टप्प्यात घेतलेले तुमचाच मुद्दा घेऊन मी माधव भंडारींकडे जातो. भंडारीजी, केतकरांचा 2 मुद्दे मात्र मी तुम्हाला विचारेन. जी आर्थिक धोरणं ज्याचा नेहमी भाजप आणि डाव्याने पण विरोध केला होता ती तुम्ही अधिक वेगानं राबवताय. इनफॅक्ट अनेकदा त्याच्यावर टीका झाली तर तुम्ही सांगता हे तर काँग्रेसने आणलं होतं. आणि माझा दुसरा प्रश्न, ज्या सगळ्यात मोठा पहिला शेवटचा घाव पडला जनलोकपाल 2013-14च्या सुमारास, तर मग जनलोकपाल गेला कुठे, ज्याच्यासाठी मनमोहन सिंग यांना एवढी टीका सहन करावी लागली? मग का नाही याला राष्ट्रपतींना ओव्हररूल करणारा जनलोकपाल? 2 प्रसंग मला थोडा वेळ द्या त्याच्यामध्ये. आपण 2 प्रश्न विचारतात. एक तर आर्थिक धोरणांबद्दलचे जे मुद्दे आहेत, केतकर साहेब ज्या पद्धतीने बोलले की माझा तो बाब्या तुमचा तो कार्टा, या पद्धतीचं त्यांचं ते विश्लेषण आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे काही फार गांभीर्याने बघत नाही. माझी भांडवलशाही चांगली आणि तुमची भांडवलशाही वाईट असा तो विषय आहे. ठीक आहे, सोडून देऊ आपण. आर्थिक धोरणांचा जो प्रश्न आहे, ज्या भूसंपादन कायद्याचा उल्लेख विश्वंभरजींनी केला, आपणही केला 1-2दा, त्या भूसंपादन कायद्यातल्या काही तरतुदी वगळल्या तर त्या भूसंपादन कायद्याच्या संकल्पनेला आम्ही पूर्ण पाठिंबा दिला होता. मी स्वतः त्या कायद्याचं समर्थन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याही चर्चांमध्ये केलेलं आहे. मला त्याची पूर्ण आठवण आहे. त्यामुळे आमच्या मनात त्याबद्दल काही शंका तेव्हाही नव्हती, आजही नाही. दुसरा भाग त्यातला असा आहे की आर्थिक धोरणाबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा करणं, त्याच्याबद्दलचे आर्थिक किंवा कोणत्याही देशाच्या कोणत्याही धोरणाबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा करणं, त्याच्यावरचे वेगवेगळे आक्षेप असतील ते उपस्थित करणं, हा माझ्या समजुतीने लोकशाहीचा अंगभूत भाग आहे. आणि तो करत राहणं, कारण त्याच्यातूनच धोरणं घडत जातात. त्या धोरणांमध्ये काही वेळेला भर पडते, काही वेळेला काही गोष्टी बदलाव्या लागतात, काही गोष्टी नव्या येतात, आणि ही प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा तऱ्हेच्या पद्धतीने अशा तऱ्हेच्या धोरणांवर टीका करणं किंवा त्याच्याबद्दलचे आक्षेप नोंदवणं, ते आक्षेप नोंदवल्यानंतर त्याच्यावरती चर्चा घडवून आणणं, ह्याच्यामध्ये आम्ही काही गैर केलं असं मला वाटत नाही. आपण मगाशी अभय टिळकांना एक मास्टर स्ट्रोक कोणता विचारला. हो, खरा मास्टर स्ट्रोक जो होता तो टिळक सांगणार नाही किंवा त्यांच्या तो लक्षात घेणार नाही, कारण ते त्या दृष्टीने बघत नाही. पण माझ्या दृष्टीने मनमोहन सिंगांचा मास्टर स्ट्रोक जर काही असेल तर त्यांनी अणु कराराच्या वेळेला डाव्या पक्षांना पूर्णपणे बाजूला सारून, त्यांचा विरोध डावलून, ते सरकारमध्ये होते, मंत्री होते, तरी सुद्धा त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवून डावलून त्यांनी अणुकरार केला. आणि त्यातून या भारताच्या राजकारणामधलं डाव्यांचं जे महत्व होतं ते त्यांनी संपवलं. बरं. आणि डाव्यांचा सगळा जो घसरगुंडी सुरू झाली ती तेव्हापासून सुरू झाली. ती वेगळ्या चर्चेचा विषय, मी त्यात आता फार बोलणार नाही. पण असाच एक मास्टर स्ट्रोक खरं तर नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दोघांनी मिळून एक मारला होता. तो 91-92 सालचा आर्थिक उदारीकरणाचा होता. आता तुम्हाला डावे अचूकरित्या आठवले, पुन्हा तुम्ही टिळकांच्या तुलनेत सांगायचं झालं तर. पण तेव्हा मात्र भाजपचाही तेव्हा विरोध होता त्या उदारीकरणाच्या नीतीला. थेट देश विकून टाकला वगैरे टीका झाली होती. पण मगाशी मी जे बोलत होतो त्याच्यामध्ये मी हे स्पष्ट केलं की आर्थिक धोरणांबद्दलचे आक्षेप नोंदवणं, त्याच्या चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करणं, हा कदाचित मी फक्त तेवढीच तुलना केली की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं त्या व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्यांच्यावरती टीका सुद्धा झाली. आता तीच धोरणं पुढे नेता येत आहेत. रेवडी कल्चरची एकेकाळची टीका होत होती, आज पुन्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्याला बघायला मिळत आहे. मी जसं म्हणालो तसं आजचा कार्यक्रम हा खरंच डिबेट डिस्कशनपेक्षा थोडेसे नक्की मुद्दे मतमतांतर येतील, पण प्रामुख्यानं मनमोहन सिंग यांची आठवण काढणं इतका साधा मुद्दा होता. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. कुमार केतकर एका कार्यक्रमाला सोडून आपल्यामध्ये चर्चेला सहभागी झाले. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.